इकडे मुंबईत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाऊ राहुल महाजन आणि त्यांच्या मातोश्रींनी देखील यावेळी मतदान केंद्रावरती हजेरी लावली, सकाळच्या वेळीच आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मुंबईतला भाजपचा एक युवा आणि मोठा चेहरा म्हणून पूनम महाजन यांना ओळखलं जातं। त्यांनी आज मुंबईमध्ये सकाळी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचा भाऊ राहुल हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते। पूनम महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। पूनम ताई, मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहे आणि आपण ज्याप्रमाणे आताच बोललो की महापालिकेसाठी पहिल्यांदाच भाजपने या वॉर्डमध्ये उमेदवार दिलाय, या प्रभागात उमेदवार दिलाय। वरळी दादर हा खरं तर बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेसाठी, काय सांगाल? खरं तर जेव्हा आम्ही निवडणुका लढलो महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळेस, तेव्हाही असं दिसलं की मतदार हा टक्केवारीने भाजपासाठी वाढलेला आहे। बालेकिल्ला कोणाचा काय ते नाहीये, ते 23 तारखेला कळेल, पण एक खूप चांगला कॅन्डिडेट वरळी विभागात चांगले कॅन्डिडेट दिले। दादर परत कुठे सगळे युवा आहेत, त्यांनी खूप काम केलंय, फक्त त्यांना संधी मिळाली नव्हती निवडणूक लढायची आणि आज त्यांना ती संधी मिळाली आहे। आणि जोपर्यंत आपण तो हक्क बजावणार नाही, ज्या अपेक्षा आपल्याला असतात त्या अपेक्षा पूर्ती होऊ शकत नाही। नक्कीच तुम्ही देखील पहिल्यांदाच लढत आहात ह्या वॉर्डमधून भाजपचे उमेदवार म्हणून, काय सांगाल? गेले 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, पण नगरसेवकच्या वेळेला आम्हाला इथे संधी मिळाली नव्हती। गेल्या विधानसभेला युती तुटल्यानंतर आम्ही या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आहेत, पण ह्यावेळेला भारतीय जनता पार्टी एकदम जोरदार या ठिकाणी लढते। बीडीडी चाळ, पोलीस कॅम्प आणि हायराईज आणि स्लम हा विषय तिथे आहे। नक्कीच त्याच्यामुळे सगळेजणच आपलं मत देतात। पूनम महाजन यांनी सुद्धा 196 वॉर्डवरती येऊन आपलं मतदान केलेलं आहे।